हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे महाराष्ट्र सेट 2023 साठी पेपर 2 चं प्रिपरेशन इकॉनॉमिक्स सब्जेक्टसाठी. आजच्या सेशनमध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहोत विथ एक्सप्लेनेशन. आणि 26 सप्टेंबर 2022 चा पेपर आपण सॉल्व्ह करायला घेतलेला आहे. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट विथ टुडेज सेशन. सेशन स्टार्ट करताना एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत, जी होणार आहे 26 मार्चला. राईट, आपण ही डेट खूप टार्गेट करून ठेवली आहोत कारण आपल्याला ही एक्झाम जी आहे ती क्रॅक करायची आहे. सो त्याच्यासाठी पेपर 1 प्रिपरेशनला बूस्ट करण्यासाठी आम्ही एक टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, ज्याची फर्स्ट बॅच 5 फेब्रुवारीला स्टार्ट झाली. आता दुसरी बॅच जी आहे ती 10 फेब्रुवारीला स्टार्ट होते आहे. या टेस्ट सिरीजमध्ये टोटल 50 टेस्ट तुम्हाला दिल्या जाणार आहेत. डेली एक टेस्ट असेल किंवा 2 टेस्ट असेल, ते 50 डेज मध्ये ते मॅनेज करणार आहोत आम्ही, ज्यामध्ये तुम्हाला ह्या 50 टेस्ट 6 वाजता दिली जाईल आणि 7 वाजेपर्यंत तुम्ही ती सबमिट करू शकता. त्याच्यानंतर याच्यामुळे तुम्हाला काय होईल तर एका तासामध्ये पेपर 1 कसा सॉल्व्ह करायचा याची प्रॅक्टिस होईल. सगळ्या युनिट वरचे टेस्ट तुम्हाला प्रॅक्टिस करता येतील आणि फुल सिलेबस वरचे सुद्धा टेस्ट इथे या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करता येतील. सोल्युशन आणि स्कोर तुम्हाला त्या टेस्ट मध्ये बघता येणार आहेत. एका टेस्ट मध्ये 50 क्वेश्चन्स तुम्हाला दिले जाणार आहेत. अशी टेस्ट सिरीजची फीस आहे 999 रुपये. ठीक आहे, आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करून लगेचच या टेस्ट सिरीजला जॉईन होऊ शकता. पेपर 1 प्रमाणेच पेपर 2 साठी देखील नोट्स आणि एमसीक्यूज अवेलेबल आहेत. इकडे सब्जेक्टची लिस्ट दिलेली आहे. त्या सब्जेक्ट लिस्ट साठी आमच्याकडे नोट्स आणि एमसीक्यूज अवेलेबल आहेत, जे तुम्हाला लास्ट मिनिट प्रिपरेशन साठी हेल्प करतील. ज्याची फीस आहे 1600 रुपये आणि त्याच्यावर 20% डिस्काउंट आम्ही देत आहोत. आफ्टर डिस्काउंटची फीस होते 1280 रुपीज. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती सेम प्रोसिजरने तुम्ही हे मिळवू शकता. फीस फेस करून फक्त स्क्रीनशॉट शेअर करा आणि लगेचच नोट्स एमसीक्यू तुम्हाला मिळतील. पहिला प्रश्न बघूया. विच ऑफ द फॉलोइंग ॲटम्स इज एक्सक्लुडेड फ्रॉम कन्सेप्ट ऑफ मनी सप्लाय इन इंडिया? खालीलपैकी कोणता घटक भारतातील पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पनेतून वगळला आहे? ऑप्शन्स आर कॉइन ऑफ द डिनॉमिनेशन्स, 1 rupee coin and notes, demand deposits in commercial bank, coins and currency notes held by commercial banks, सर्व मूल्यांची नाणी, 1 रुपयाची नाणी आणि नोटा, व्यापारी बँकांमधील मागणी ठेवी आणि व्यापारी बँकांजवळील नाणी व चलनी नोटा. ठीक आहे, यापैकी करेक्ट आन्सर काय असणार आहे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, कॉइन्स अँड करन्सी नोट्स हेल्ड बाय कमर्शियल बँक्स. हे काय आहेत? पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पनेतून वगळलेले आहे. ठीक आहे, नाणी. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे. द गव्हर्नमेंट इंट्रोड्यूस रेपो रेट्स अँड रिव्हर्स रेपो रेट इन द इयर डॅश डॅश अँड डॅश डॅश. सरकारने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट अनुक्रमे डॅश डॅश व डॅश डॅश या वर्षी सुरू केलेले आहेत. हे इयर्स ऑप्शन मध्ये दिलेले आहेत की रिव्हर्स रेपो रेट कधी चालू झाला किंवा रेपो रेट कधी झाला. ठीक आहे, बँकेनी एक बँक, मोठी बँकांची बँक म्हणून काम करणारी आरबीआय बँक दुसऱ्या व्यापारी बँकांना त्यांचे व्यवहार करण्यासाठी किंवा लोन कर्ज देण्यासाठी त्यांना काहीतरी रक्कम ठेवावी लागते किंवा त्याच्याकडे जे लोन घेतलं जातं त्याच्यावरून जे व्याज त्यांना द्यावं लागतं त्यांना रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट म्हटलं जातं. ठीक आहे, ते कधी इंट्रोड्यूस झाले किंवा कधी गव्हर्नमेंटने इंट्रोड्यूस केले हे सांगायचं. ऑप्शन्स आहेत 1991, 1997, 2000, 2001, 1992, 1996, त्याच्यानंतर 1992, 1999 आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, 1992, 1996. ठीक आहे, 1992, 1996 याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे. आरबीआय कॉन्स्टिट्यूटेड अ कमिटी ऑन युलर कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टेबिलिटी इन 2006, नेमली 2006 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने भांडवली खात्यावरील पूर्ण परिवर्तनीयतेवर डॅश डॅश ही समिती स्थापन केली. कोणी स्थापन केली? भारतीय रिझर्व्ह बँकेने. कोणत्या खात्यावरती? भांडवली खात्यावरील पूर्ण परिवर्तनीयतेवर. ठीक आहे, ऑप्शन्स आहेत आर गांधी कमिटी, सेकंड तारापूर कमिटी, एम नरसिंह कमिटी, फर्स्ट तारापूर कमिटी. ठीक आहे, दुसरी तारापूर समिती, एम नरसिंह समिती म्हणजे फर्स्ट, जे मराठीमध्ये जे ऑप्शन्स वेगळे आहेत तेच फक्त रीड केले, पहिली तारापूर समिती. सो याचं करेक्ट आन्सर आहे दुसरी तारापूर कमिटी, ऑप्शन बी इथे याचं करेक्ट आन्सर आहे. या समितीची स्थापना केली. ठीक आहे,
पुढचा प्रश्न आहे नाबार्ड वॉज इस्टॅब्लिश इन 1992 अँड इट टूल्स ओव्हर द फंक्शन्स अँड functions of former agriculture redefinance development corporation. Second statement आहे NABARD and National Housing Bank are refinance institutions. What can you say these statements about these statements? Okay, NABARD ची स्थापना 1982 मध्ये करण्यात आली व नाबार्डने पूर्वीचे शेती पुनर्वित्त विकास महामंडळाचे काम हाती घेतले. दुसरा आहे नाबार्ड व राष्ट्रीय विकास बँक या पुनर्वित्त संस्था आहेत. हे दोन स्टेटमेंट आहेत आणि त्याचे ऑप्शन्स दिलेले आहेत. बोथ स्टेटमेंट फर्स्ट अँड सेकंड आर इनकरेक्ट. बोथ स्टेटमेंट फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट. स्टेटमेंट फर्स्ट इज करेक्ट अँड सेकंड इज इनकरेक्ट. स्टेटमेंट फर्स्ट इज इनकरेक्ट अँड सेकंड इज करेक्ट. ठीक आहे, मराठीमध्ये सेम आहे की 1 आणि 2 बरोबर आहे, चूक आहेत. दुसरा ऑप्शन आहे 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहे. तिसरा आहे 1 बरोबर, दुसरं चूक, आणि चौथा ऑप्शन आहे पहिलं चूक आहे आणि दुसरं बरोबर आहे. ठीक आहे, सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. ठीक आहे, काय दोन्ही स्टेटमेंट कशी आहे ती बरोबर आहे. ठीक आहे, नाबार्डची स्थापना पण बरोबर आहे आणि ही नॅशनल हाऊसिंग बँक्स रिफायनान्स इन्स्टिट्यूशन्स राष्ट्रीय विकास बँक पुनर्वित्त संस्था आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे फिस्कल कॉन्सॉलिडेशन रेफर्स टू द इम्प्रूव्हिंग द क्वालिटी अँड इफेक्टिव्हनेस ऑफ डॅश डॅश. वित्तीय दृढीकरण म्हणजे डॅश डॅश गुणवत्ता आणि कार्यक्षमतेमध्ये सुधारणा करणे होय. ऑप्शन्स आहेत पब्लिक रिव्हेन्यू, रिसोर्स मोबिलायझेशन, पब्लिक एक्सपेंडिचर अँड रिसोर्स मोबिलायझेशन, देन डायरेक्ट टॅक्सेस. ठीक आहे, वित्तीय दृढीकरण म्हणजे काय तर सार्वजनिक महसूल, त्याच्यानंतर साधन सामग्रीला सुसज्ज करण्याची, सार्वजनिक खर्च आणि साधन सामग्रीला सुसज्ज करण्याची आणि प्रत्यक्ष करांची गुणवत्ता आणि कार्यक्षमतेमध्ये सुधारणा करण्यासाठी काय केलं जाऊ शकतं. ठीक आहे, सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. ठीक आहे, सार्वजनिक खर्च आणि साधन सामग्रीला सुसज्ज करण्यासाठी वित्तीय दृढीकरण करणे होय. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे 56 नंबरचा. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ ट्रान्सफर पेमेंट बाय द गव्हर्नमेंट. खालीलपैकी कोणते शासनाने केलेल्या हस्तांतरित प्रदानांचे उदाहरण नाही. ऑप्शन्स आर सॅलरी ऑफ द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, देन पेन्शन, अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स, पेन्शन फॉर वर्कर्स इन द अनऑर्गनाइज्ड सेक्टर. ठीक आहे, भारताच्या राष्ट्रपतीचे वेतन, निवृत्ती वेतन, बेरोजगारी भत्ता आणि असंघटित क्षेत्रातील श्रमिकांसाठी निवृत्ती वेतन. कोणतं यापैकी एक हस्तांतरित प्रदानांचे उदाहरण नाही. ऑप्शन करेक्ट आहे एक, भारताच्या राष्ट्रपतींचे वेतन. बाकीच्या गोष्टी आहेत ते गव्हर्नमेंट दुसऱ्यांना देऊ करतं, राईट. आणि भारताच्या राष्ट्रपतीचे तो त्यांचा जॉब आहे, गव्हर्नमेंट जॉबचं फक्त ते सॅलरी देत आहेत, म्हणून हे हस्तांतरित प्रदानाचं उदाहरण नाही. ठीक आहे, आणि तेच आपल्याला विचारलं होतं की कोणतं उदाहरण नाहीये, म्हणून ऑप्शन फर्स्ट इथे करेक्ट आलेला आहे. देन पुढचा प्रश्न आहे द ट्विन डिफिसिट प्रॉब्लेम मीन्स अ कंट्री हॅव्हिंग. जुळ्या तुटीची समस्या म्हणजे एखादा डॅश असणे होय. ऑप्शन्स आर हाय फिस्कल डिफिसिट अँड हाय रेव्हेन्यू डिफिसिट, हाय फिस्कल डिफिसिट अँड हाय गव्हर्नन्स डिफिसिट, हाय फिस्कल डिफिसिट अँड हाय प्रायमरी डिफिसिट, हाय फिस्कल डिफिसिट अँड हाय करंट अकाउंट डिफिसिट इन बॅलन्स ऑफ पेमेंट. ठीक आहे, मराठीमध्ये उच्च वित्तीय तूट आणि उच्च महसुली तूट, उच्च वित्तीय तूट आणि उच्च शासकीय तूट, उच्च वित्तीय तूट आणि उच्च प्राथमिक तूट, उच्च वित्तीय आणि व्यवहार तोलातल्या चालू खात्यावरील उच्च तूट. ठीक आहे, याच्यामध्ये जुळ्या तुटीची समस्या म्हणजे काय, जुळी तूट म्हणजे काय, दोन तुटी जे आहेत ते एकत्र येणार. ठीक, तर या जुळ्या तुटीच्या समस्यामध्ये कोणत्या देशामध्ये म्हणजे काय येणार आहे तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, उच्च वित्तीय तूट आणि व्यवहार तोलाच्या चालू खात्यावरील उच्च तूट दोन्हीही हाय असणार आहे, तेव्हा त्याला आपण ट्विन डिफिसिट असं म्हणणार आहोत. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे द इन्क्रीज इन द सिव्हिलियन एक्सपेंडिचर शेअर हॅज बीन फ्युल्ड लार्जली बाय डॅश डॅश. नागरी खर्चाच्या वाट्यातील वाढ मुख्यत्वे डॅश डॅश यामुळे झालेली आहे. ऑप्शन्स आर डिफेन्स एक्सपेंडिचर नीड्स, रेट ऑफ इंटरेस्ट, प्रायमरी डिफिसिट, सोशल सिक्युरिटी अँड वेलफेअर प्रोग्राम, संरक्षण खर्चाच्या गरजा, व्याजदर, प्राथमिक तूट, सामाजिक सुरक्षा आणि कल्याण कार्यक्रम. ठीक आहे, कशामुळे नागरी खर्चाच्या वाट्यातील वाढ मुख्यत्वे हे केलेली आहे, झालेली आहे, वाढ झालेली आहे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, सामाजिक सुरक्षा आणि कल्याण कार्यक्रम. ठीक आहे, तूट
किंवा इंटरेस्ट रेट किंवा डिफेन्सपेक्षा जी सोशल सिक्युरिटी आहे, संरक्षण आहे एखाद्या सोसायटीला देण्याचं, त्याच्यावरती जास्त खर्च केला जात आहे आणि त्याच्यामुळे नागरी खर्चामध्ये काय झालेली आहे, वाढ झालेली आपल्याला दिसून येते. ऑप्शन डी इथे या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे. इज इट क्लिअर? पुढचा प्रश्न आहे, द लॉ ऑफ रायझिंग पब्लिक एक्सपेंडिचर वॉज ॲडव्हान्स बाय. वाढत्या सार्वजनिक खर्चाचा नियम डॅश डॅश यांनी मांडला. कोणी मांडला? ऑप्शन्स आहेत ॲडम स्मिथ, पॉल सॅम्युएल्सन, ॲडॉल्फ वॅगनर, वेइझमन अँड पिकॉक. ठीक आहे, ॲडम स्मिथ, पॉल सॅम्युएल्सन, ॲडॉल्फ वॅगनर, वेइझमन अँड पिकॉक हे ऑप्शन्स मराठीमध्ये पण सेम आहेत. वाढत्या सार्वजनिक खर्चाचा नियम याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, ॲडॉल्फ वॅगनर. ठीक आहे, नाव लक्षात राहील. वाढत्या सार्वजनिक खर्चाचा नियम, ॲडॉल्फ वॅगनर हे दोन रिलेटेड गोष्टी आहेत की हे त्यांच्याशी रिलेटेड आहेत. ओके, पुढचा प्रश्न आहे, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर ऑन एज्युकेशन अँड हेल्थ इज कन्सिडर ॲज एक्सपेंडिचर ऑन. शिक्षण आणि आरोग्यावरील शासकीय खर्चास डॅश डॅश वरील खर्च असे म्हटले जाते. ऑप्शन्स आर नॉन मेरिट गुड्स, मेरिट गुड्स, क्लब गुड्स, सिव्हिल गुड्स. ठीक आहे, अवगुण वस्तू, गुण वस्तू, क्लब वस्तू आणि प्रतिस्पर्धी वस्तू. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, मेरिट गुड्स. मेरिट म्हणजे चांगल्या वस्तूंवरती खर्च. ठीक आहे, मेरिट डिमेरिट. सो शिक्षण आणि एज्युकेशन आणि हेल्थ हे दोन्ही कशामध्ये येतात? मेरिट गुड्स मध्ये येत. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, द एक्सपान्शनरी इफेक्ट ऑफ बॅलन्स बजेट इज कॉल्ड द डॅश डॅश. संतुलित अंदाजपत्रकाच्या विस्तारित परिणामास डॅश डॅश असे म्हणतात. काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत बॅलन्स बजेट मल्टीप्लायर, इन्व्हेस्टमेंट मल्टीप्लायर, मनी मल्टीप्लायर, एक्सपेंडिचर मल्टीप्लायर. संतुलित अंदाजपत्रक, गुंतवणूक गुणक, पैसा गुणक, खर्च गुणक. ठीक आहे, काय म्हटलं जातं? संतुलित अंदाजपत्रकाच्या विस्तारित परिणामास. जो काही संतुलित म्हणजे चांगला अंदाजपत्रक असेल, आपला बजेट असेल, त्याचा काय परिणाम होणार आहे त्याला काय म्हटलं जातं? ऑप्शन फर्स्ट इथे करेक्ट आहे, बॅलन्स बजेट मल्टीप्लायर असं म्हटलं जातं. संतुलित अंदाजपत्रक चांगलंच असणार आहे, व्हेरी गुड आहे की नाही. कुठल्याही इकॉनॉमीसाठी कसं बॅलन्स बजेट जे असतं ते चांगलंच असणार आहे. म्हणजे याला आपण काय म्हणणार? संतुलित अंदाजपत्रक गुणक. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, बॅलन्स बजेट मल्टीप्लायर इज. संतुलित अंदाजपत्रक गुणक काय आहे? ठीक आहे, ऑप्शन्स आहेत द रेशियो ऑफ चेंज इन जीडीपी टू चेंज इन गव्हर्नमेंट स्पेंडिंग मॅच बाय द इक्वल चेंज इन टॅक्सेस, the ratio of change in investment to change in savings, the ratio of export to the import and the ratio of tax rate to the tax base. ठीक आहे, सकल अंतर्गत उत्पादितील बदलाशी शासकीय खर्चाचा दर करातल्या तितक्याच बदला एवढा असतो. गुंतवणुकीतील बदलाच्या बचतीस बदलाशी असलेला गुणोत्तरा एवढा असतो. निर्यातीच्या आयातीशी असलेला गुणोत्तरा एवढा असतो आणि कराच्या पायाशी असलेल्या कराच्या दराच्या गुणोत्तरा एवढा असतो. ठीक आहे, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, द रेशियो ऑफ चेंज इन जीडीपी टू चेंज इन गव्हर्नमेंट स्पेंडिंग. जेवढा जीडीपी मध्ये चेंज झालेला आहे आणि गव्हर्नमेंटच्या स्पेंडिंग, गव्हर्नमेंट म्हणजे सरकारी खर्च आहे, यांचा जो दर आहे तेवढा बदल सेम असणार आहे. ठीक आहे, इक्वल असणार आहे, इक्वल चेंज येणार आहे. म्हणजे 10% जर जीडीपी वाढला असेल तर त्यांचा खर्च सुद्धा 10% वाढलेला आहे. हा काय असणार आहे? एक संतुलित अंदाजपत्रक गुणक असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, an increase in government spending has dash dash effect on the aggregate demand. शासनाचा खर्च वाढवल्याचा एकूण मागणीवर डॅश डॅश परिणाम होतो. ऑप्शन्स आर ए इन्फ्लेटर, बी डिफ्लेटर, अन एक्सेलरेटर, अ मल्टीप्लायर. चलन विस्तारक, चलन संकोच, प्रवेग आणि गुणक. ठीक आहे, याच्यापैकी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, अ मल्टीप्लायर. ठीक आहे, काय आन्सर आहे? मल्टीप्लायर. शासनाने खर्च वाढवल्याचा एकूण मागणीवरती गुणक वरती परिणाम होतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, द साइज ऑफ इन्क्रीज इन गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर विच लीड्स टू राइज इन जीडीपी इज डिटरमाइंड बाय विच टेक्निक. ठीक आहे, शासनातील खर्चाचा वाढीचा आकार वाढवल्यास सकल देशीय उत्पादनात वाढ होते, याचे निर्धारण पुढीलपैकी कोणत्या तंत्राने करण्यास येते. ऑप्शन्स इन्फ्लेटर, डिफ्लेटर, द एक्सेलरेटर अँड द मल्टीप्लायर, स्फीतिक, चलनक्षय, त्वरक आणि गुणक. ठीक आहे, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, गुणक, द मल्टीप्लायर. ठीक आहे, मल्टीप्लायर तंत्राने करण्यात येते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, इन्सिडन्स ऑफ टॅक्स ऑन वेज इन्कम मे बी अफेक्टेड बाय डॅश डॅश. वेतन उत्पन्नावरील करभार डॅश डॅशने प्रभावित होऊ शकतो. कशाने?
प्रभावित होऊ शकतो, म्हणजे जो सॅलरी होते, जे इन्कम आहे व्यक्तीचा, त्या इन्कम वरती जो टॅक्स लावला जातो तो कशामुळे इफेक्टेड होऊ शकतो किंवा कशामुळे त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. ठीक आहे, आयदर कमी जास्त कशामुळे होऊ शकतात. ऑप्शन्स आहेत इंडिव्हिज्युअल प्रोटेस्ट, त्याच्यानंतर इन्फ्लेशन, कलेक्शन बार्गेनिंग, डिफ्लेशन. ठीक आहे, व्यक्तीने केलेला निषेध, भाववाढ, सामुदायिक सौदाशक्ती आणि चलन संकोच कशामुळे होऊ शकतो. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, सामुदायिक सौदाशक्ती, कलेक्टिव्ह बार्गेनिंगनी त्याचा काय होऊ शकतं, अफेक्ट होऊ शकतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे The Finance Commission in India is appointed by the President of India as per the provision of Article dash dash of the Constitution of India and dash dash is the chairman of the 15th Finance Commission. ठीक आहे, काय क्वेश्चन आहे आपला. भारतीय राज्यघटनेचा कलम डॅश डॅश नुसार भारताचे राष्ट्रपती वित्तीय आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक करतात आणि 15व्या वित्तीय आयोगाचे अध्यक्ष डॅश डॅश हे आहे. ऑप्शन्स आर 270 एन के सिंग, त्यानंतर 280 वाय व्ही रेड्डी, 280 एन के सिंग अँड 281 वाय व्ही रेड्डी. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 280. कलम कुठला आहे 280 राष्ट्रपतीसाठी. ठीक आहे, आणि त्यानुसार 15व्या राष्ट्रपती अध्यक्षांची वित्तीय आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक करतात, हे कलम 280 मध्ये सांगितलेलं आहे. आणि 15व्या वित्तीय आयोगाचे कोण अध्यक्ष होते तर एन के सिंग. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे According to the classical development theorist, the key to progress is dash dash. अभिजात विकास सिद्धांतवाद्यांच्या मते dash dash ही प्रगतीची गुरुकिल्ली आहे. ऑप्शन्स लेबर टेक्नॉलॉजी, लेस फेअर, कॅपिटल अक्युमुलेशन, श्रम, तंत्रज्ञान, न्यूरोहिक हस्तक्षेप आणि भांडवल संचय. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, भांडवल संचय, कॅपिटल अक्युमुलेशन. भांडवल संचय म्हणजे काय, जेवढं तुमचं भांडवल असेल तेवढीच तुमची काय होणार आहे, शक्ती, तुमची जी बिझनेस करण्याची म्हणा किंवा जे काही खर्च करण्याची सगळ्याची शक्ती तुमची वाढते भांडवल संचयामुळे, राईट, वेगवेगळे बिझनेस वगैरे त्याच्यामुळे. म्हणून अभिजात विकास सिद्धांतवादाच्या मते काय, भांडवल संचय हा प्रगतीची गुरुकिल्ली आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे द टर्म क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन वॉज इंट्रोड्यूस्ड बाय सॅम्युएल्सन. द टर्म क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन रेफर्स टू इम्प्रूव्ह क्वालिटी इनोव्हेशन्स दॅट मेक ओल्ड टेक्नॉलॉजीज ॲब्सोलेट. ठीक आहे, व्हॉट कॅन यू से अबाउट द अबोव स्टेटमेंट. सृजनात्मक विनाश ही संज्ञा सर्वप्रथम सॅम्युएल्सन यांनी वापरली. सृजनात्मक विनाश म्हणजे जुने तंत्रज्ञान कार्यवाही करणारे सुधारित गुणवत्तेचे नवोन्मेष होय. वरील विद्वानांच्या मते तुमचं काय मत आहे. सेम ऑप्शन्स आहे. फर्स्ट आहे, फर्स्ट आणि सेकंड दोन्ही करेक्ट. सेकंड आहे फर्स्ट आणि सेकंड दोन्ही इनकरेक्ट. बोथ स्टेटमेंट्स ए अँड 2 आर इनकरेक्ट. ठीक आहे, पहिलं ऑप्शन आहे फर्स्ट करेक्ट सेकंड इनकरेक्ट. दुसरा आहे ऑप्शन फर्स्ट इनकरेक्ट सेकंड करेक्ट. तिसरा आहे बोथ स्टेटमेंट फर्स्ट अँड 2 आर इनकरेक्ट. आणि ऑप्शन डी आहे बोथ स्टेटमेंट फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट. ठीक आहे, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. पहिलं स्टेटमेंट जे कसं आहे चुकीचं आहे आणि दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे, सृजनात्मक विनाश ही संज्ञा सर्वप्रथम सॅम्युएल्सन यांनी वापरली, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. पण सृजनात्मक विनाश म्हणजे जुने तंत्रज्ञान कार्यवाही करणारे सुधारित गुणवत्तेचे नवोन्मेष होय, हे स्टेटमेंट मात्र बरोबर आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इंडायसेस दॅट द वर्ल्ड बँक हॅज डेव्हलप्ड इज रिलेटेड टू सस्टेनेबल डेव्हलपमेंट. जागतिक बँकेने विकसित केलेल्या निर्देशकांपैकी खालीलपैकी कोणता निर्देशांक शाश्वत विकासाशी निगडीत आहे. ऑप्शन्स आहेत इन्क्लुसिव्ह इंडेक्स, ग्रीन इंडेक्स, पॉवर्टी इंडेक्स अँड सस्टेनेबिलिटी इंडेक्स. सर्वसमावेशक निर्देशांक, हरित निर्देशांक, दारिद्र्य निर्देशांक, शाश्वतता निर्देशांक. सो याच्यात करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, ग्रीन इंडेक्स. हरित निर्देशांक काय करतो आपला शाश्वत विकासाशी रिलेटेड आहे. शाश्वत विकास म्हणजे जो पर्यावरण किंवा आपल्या अन्नधान्य याच्याशी निगडीत आहे. ठीक आहे, जीव वगैरे त्याच्याशी निगडीत आहे, म्हणून ग्रीन इंडेक्स याचं करेक्ट आन्सर आहे. ओके, क्लिअर. पुढचा प्रश्न आहे कॅल्क्युलेटिंग डॅश डॅश इज मोर स्ट्रेट फॉरवर्ड दॅन कॅल्क्युलेटिंग HDI. ठीक आहे,
मानव विकास निर्देशकांच्या मापनापेक्षा डॅश डॅश याचे मापन करणे अधिक सुगम आहे. ऑप्शन्स आर ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, ह्युमन हॅपीनेस इंडेक्स, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. मानव दारिद्र्य निर्देशांक, मानव समाधान निर्देशांक, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक आणि लिंग विकास निर्देशांक. ठीक आहे. सो याचं करेक्ट आन्सर आहे या क्वेश्चनचं ऑप्शन फर्स्ट, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. ठीक आहे. ह्युमन पॉवर्टी इंडेक्स हा मानव विकास निर्देशकाच्या मापनापेक्षा जास्त चांगला आहे, सुगम आहे. ठीक आहे. सो ओके, दॅट्स इट फॉर टुडे. आजच्यासाठी एवढंच होतं. उद्या आणखीन काही MCQs बघूया या सेम क्वेश्चन पेपरचे. विल कंप्लीट दिस क्वेश्चन as soon as possible. Okay? Okay. Let's end today's session. Thank you for today's session.